आज राजभवनात नवीन राज्यपालांचा शपथविधी पार पडणार। संध्याकाळी 4 वाजता विष्णुदेव वर्मा या नवे राज्यपाल म्हणून शपथ घेणार। अजित पवार विमान अपघात प्रकरणी व्हीके सिंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता। प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यानं पुन्हा चौकशी होण्याची शक्यता, तर व्हीके सिंहच्या मुलाचीही चौकशी होणार। चिपळूण पंचायत समिती सभापती उपसभापती निवड बिनविरोध। दादांच्या राष्ट्रवादीचे सूर्यकांत खेतले सभापतीपदी, तर शिंदे सेनेचे संदेश आयरे यांची उपसभापतीपदी निवड। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडे ब्रीफिंगला न केल्यानं निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांचं निलंबन मागे। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधानसभेमध्ये निवेदन। गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळणार। गारगाई प्रकल्पाचा खर्च 5,396 कोटींवर। स्थायी समिती बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरी मिळण्याची शक्यता। गुरुवारी ठाणे महापालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही। उथळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर जलकुंभामध्ये नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार। गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवार सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी पदभार स्वीकारला। अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी पी यांनी इटनकर यांचं स्वागत केलं। मनपाच्या वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुखांशी चर्चा। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हळद लागवडीकडे कल। शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ। केळी पिकाला फाटा देत हळदीची 50% क्षेत्रावर लागवड। मोहाचा नाला आणि माळेगाव भागामध्ये मादी बिबट्यासह 2 शावकांचं दर्शन। बिबट्याच्या धाकानं रब्बी हंगाम ठप्प। मुक्ताईनगरच्या हरताळा परिसरात भीतीचं सावट। गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना मोफत लस। गोंदियामध्ये फक्त 2च मुलींचं लसीकरण। उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये लसीकरणाला सुरुवात होणार।